युगेंद्र पवारांकडून मोदींच्या कामाचं कौतुक झालंय. मोदींचा अभिमान, ते चांगल्या पद्धतीनं काम करतात असं युगेंद्र पवार म्हणाले. दादांच्या जाण्यानंतर बारामती पोरकी झाली असंही युगेंद्र पवार म्हणतात. आज जे सत्तेत आहेत त्यांनी बारामतीकडे लक्ष दिलं पाहिजे असंही युगेंद्र पवारांनी अपेक्षा व्यक्त केली आहे. युगेंद्र पवार हे शरद पवार गटाचे नेते आहेत आणि त्यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलेलं आहे. मोदींचा अभिमान वाटतो असं ते म्हणाले. आज जे सत्तेत आहेत त्यांनी बारामतीकडे लक्ष दिलं पाहिजे. अजित पवारांच्या जाण्यामुळे बारामतीचं मोठं नुकसान झालंय असं युगेंद्र पवार म्हणाले. अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांनी 2024ची विधानसभा निवडणूक लढवली होती. 20 ऑक्टोबर नाही, बहुतेक 16 ऑक्टोबरला येतील. पण नक्की येणार आहेत का नाही येणार आहेत ही माहिती अजून माझ्यापर्यंत आलेली नाहीये. साहेबांनी त्यांना निमंत्रण दिलंय. 16 ऑक्टोबरला विद्याप्रतिष्ठानचा वर्धापन दिन असतो आणि साहेबांच्या विनंतीला मान देऊन पंतप्रधान 100% येतील. फक्त तारीख अजून मला माहिती नाहीये, ते आपल्याला अधिकृतपणे कळेल. आठवड्यातले 5 दिवस मी इथं बारामतीत असतो आणि आता म्हणजे पवार कुटुंब जर तुम्ही बघितलं तर मी, साहेब आणि ताई आज आम्ही सत्तेत नाहीये. आमचा पक्ष वेगळा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्रजी पवार हा पक्ष वेगळा आहे. आज सत्तेत आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा पक्ष, तो आज सत्तेत आहे. त्याच्यामुळं राजकीय जर तुम्ही आम्हाला विचारत असाल तर आज सत्तेत नसून सुद्धा जास्तीत जास्त वेळ मी बारामतीकरांसाठी देतोय.